धर्मसंस्कार सोहळा करण्याचं आयोजन केलेलं आहे। करण्याचं आयोजन करण्यामागचा जो उद्देश आहे, आपल्या भारत भूमीची जी संस्कृती आहे, हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती चांगल्या प्रकारे टिकावी। ज्याप्रमाणे आज हिंदू धर्मामधले जे जवान मुलं असतील, भाविक असतील, भक्त असतील, गुणीजन असतील, परंतु नशाशिवाय कोणाचंच काही चालत नाही आहे। आणि या नशापासून द्रुत बाजूला होऊन, जसं टी फास्ट नशा असेल, शराब जशी नशा असेल, ही नशापासून आपला समाज दूर होऊन आपल्या संस्कृतीकडे यावं, हेच या 108 कुंडात्मक यज्ञामागचं नियोजन आहे। कारण चैतन्य कानिफनाथ बाबा रंगपंचमी यात्रेनिमित्त 12 पगड जातीची पंढरी, त्याचप्रमाणे याही धारणखेडा नगरीमध्ये महारुद्राच्या सानिध्यामध्ये 12 पगड जातीचीच पंढरी आपल्याला भरवायची आहे आणि ती भरणार सुद्धा आहे आणि ती भरलेली सुद्धा आहे, असं सांगायला काही हरकत नाही। या यज्ञामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा बसणार आहे, बौद्ध असतील, येशू ख्रिस्त असतील, इथं कुठल्याही जात पात भेदभाव नाही आहे। कारण मानवता हाच खरा धर्म आहे जो जगाला प्रेम अर्पावे। मानवता हाच खरा धर्म आहे आणि हीच आपल्याला संस्कृती पुढे न्यावी। प्रबुद्ध नारायण कानिफनाथ बाबाकडे मी अशी विनंती करेल, तुम्हा सर्वांच्या साक्षीनं अशी विनंती करेल की मी जे कार्य हाती धरलं ते सफलतेकडे जावं। एवढं बोलून माझे शब्द संपतो।